जामखेड तालुक्यातील रेणुका कला केंद्रावर काही दिवसांपूर्वी झालेल्या तोडफोड आणि दहशत प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कारवाई करत एकूण 7 आरोपींना जेरबंद केलं। या कारवाईत पोलिसांनी गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि पांढरी स्कोडा कार असा सुमारे 6,53,000चा मुद्देमाल जप्त केला। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं 2 विशेष पथकं तयार करून गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना गाठलं। आरोपी अक्षय किशोर बोर्डे राहणार तिसगाव याला प्रथम अटक करण्यात आली। चौकशीत त्याने इतर साथीदारांची नावं कबूल केली। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं 2 विशेष पथकं तयार करून गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना गाठलं। आरोपी अक्षय किशोर बोर्डे राहणार तिसगाव याला प्रथम अटक करण्यात आली। चौकशीत त्याने इतर साथीदारांची नावं कबूल केली। अक्षय किशोर बोर्डे, शहनवाज अनवर खान, जयसिंग दादा पाटील लोंढे, अविनाश भास्कर शिंदे, गणेश सचिन शिंदे, ऋषिकेश योसेफ गरुड, अनिकेत उर्फ बाळा, नितीन कदम असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत। या सर्व आरोपींनी एकत्र येत रेणुका कला केंद्रावर धडक मारली, तेथील लोकांना जबर मारहाण केली आणि कला केंद्राची तोडफोड करून दहशत निर्माण केली। या प्रकरणात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अनिकेत कदम याला कर्जत जामखेड रोडवर पाटोदा शिवारात स्कोडा गाडीसह पकडलं। त्याच्याकडून गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे मिळाली। सर्व आरोपींना जामखेड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं। पुढील तपास जामखेड पोलीस करतात।